विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत आपण हा विषय पाहतो. अंतकन वृत्ती नेत्रादी इंद्रियाद्वारे बाहेर निघून घाटापर्यंत जाते. आता याच्यावरती परत एकदाच अनुवाद करू वाटलं असतं. हा अनुवाद केला की आपल्याला ती यथार्थ रूपाने लक्षात येऊन जाईल. तर अंतकरणाची वृत्ती तिला बाहेर जाण्याकरता द्वाराची आवश्यकता म्हणजे दरवाजाची आवश्यकता असतात. ते 5 प्रकारचे दरवाजे असतात. त्याला पंचज्ञानेंद्रिय असं म्हणतात. मग ती इंद्रियाद्वारे बाहेर निघून कुठे जाते? ज्या देशामध्ये घट आहे अशा घट देशापर्यंत म्हणजे घाटापर्यंत जाते. आणि कशी होते? जसं मुशीमध्ये ओतलेला जसा रस म्हणजे त्या साच्यामध्ये ओतलेला जसा रस त्या मुशीच्या साच्याच्या आकाराचा होतो, तशी ही अंतकरणाची वृत्ती काय होते? त्या घाटाच्या आकाराची होते. त्याप्रमाणे वृत्ती घटाकार होते. अंतकरणाची कोणतीही वृत्ती आभासासहित असते. वास्तविक पाहिलं तर वृत्ती जड आहे आणि वृत्तीला जाण्याकरता वास्तविक पाहिलं तर वरवर आपल्याला प्राण आहे आवश्यक जाण्याकरता. कारण प्राणामध्ये काय असतात? पंचमहाभूताचं कार्य काय आहे? तमोगुणाचं कार्य, रजगुणाचं कार्य, सत्वगुणाचं कार्य. तर आपलं रजगुणाचं कार्य म्हणजे काय? हा प्राण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि ह्या प्राणाच्या जोरावरती ती वृत्ती बाहेर जरी गेली परंतु प्राणाला सुद्धा चैतन्याचीच आवश्यकता असते. चैतन्याने प्रकाशित हा प्राण असतो असं आपण पाहिलेलंच आहे. म्हणून नुसती प्राणाच्या द्वारे बाहेर जाते असा अर्थ न धरता चैतन्याचा सुद्धा तिला काय असतो? आधार असतो. म्हणजेच तिच्यामध्ये काय असतो? चैतन्य अंश त्या ठिकाणी असतो. म्हणून अशा प्रकारे अंतकरणाची कोणती वृत्ती असो, कोणती वृत्ती शब्दाने काय काय घ्यायचं बरं? कोणतीही वृत्ती असो, लक्षात येतं तुमच्या? कोणतीही शब्द जे अर्थ आला तिथं कोणकोणती वृत्ती अंतकरणाची? अंतकरणाची अविद्या वृत्ती आणि अंतकरण वृत्ती म्हणा, आवेद वृत्ती म्हणा, हे 2 ढोबळ झाले. ऐक नाही, मन, बुद्धी, चंचल, अहंकार अशी पण म्हणू शकतो. आणि पंचेंद्रिय म्हणजे कोणत्याही द्वारातून जायचं जरी झालं तरी ती चैतन्याच्या अंशाबरोबरच वृत्ती असते असं आपल्या लक्षात येतं. म्हणून अंतकरणाची कोणतीही वृत्ती आभासासहित असते. कारण अंतकरण स्वच्छ आहे. अंतकरण काय? पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून निर्माण झालेली काय? अपंचीकृत म्हणायचं, नुसतं पंचमहाभूत नाही म्हणायचं. अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्व अंशापासून निर्माण झालेली ही अंतःकरण नाम साधनाची काय जाणणारा विषय आहे. ती कशी आहे? अंतकरण मुळात कसं आहे? स्वच्छ आहे. आणि मग अंतकरणाची वृत्ती कशी असणार आहे? स्वच्छच त्या ठिकाणी आहे. म्हणून त्याची ही वृत्ती स्वच्छ आहे. याकरता तिच्यातही आभास असतो. म्हणजे चैतन्य अंश तिच्यात हा मानावाच लागेल. ऐक नाही. आणि जर मानला नाही तर वृत्ती बाहेर गेली कशी? वृत्ती लंबायमान झाली कशी? ज्या अर्थी वृत्ती लंबायमान होते त्या अर्थी तिच्यामध्ये चैतन्य अंश आणि ज्ञान होतं का नाही? ज्या अर्थी वृत्ती नुसती जाते, वृत्ती जड आहे, जडाला कधी ज्ञान होईल का? जडाला कधी विषय होईल का? जाणेल का? मग हा घट आहे. ज्या अर्थी जाणला तर तिच्यावरती फक्त एक अंधकाराचं आवरण होतं. ते अंधकाराचं आवरण कशाने निवृत्त केलं? वृत्तीच्या साह्याने. अंधकाराचं आवरण असतात ना, प्रकाशाचं. अंतकरणाच्या वृत्तीनं काय केलं? एक आवरण घालवलं. ज्या अर्थी अंतकरणाच्या वृत्तीनं घालवलं असं आपण म्हणतो. पण वृत्ती जड आहे. जडाला कसं ज्ञान होईल बरं? मग कोणाला ज्ञान होतं? चैतन्यालाच ज्ञान होतं त्या ठिकाणी. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? साक्षी असं म्हणतो. आणि जेव्हा त्या साक्षीला ज्ञान होतं तेव्हा त्याला काय म्हणतो? साक्षी भाष्य असं म्हणतो. मग केवळ साक्षी त्याचं प्रकाशन करतो का वृत्तीसहित प्रकाशन करतो? प्रकाशन करतो. ठीक आहे ना. म्हणून घटादीविषयी अविद्या हे झालं. म्हणून त्याची वृत्तीही स्वच्छ आहे. याकरता तिच्यातही आभास असतोच. घटादीविषयी अविद्येच्या तमोगुणाचे कार्य आहे. म्हणजे जे काय पदार्थ असतात ते कशाचं कार्य असतात? तमोगुणाचं कार्य असतात. क्रियात्मक झालं की ते रजगुणाचं कार्य असतात. आणि ज्ञान होऊ लागलं का ते सत्वगुणाचं कार्य असतात. म्हणून घटादी जी जड पदार्थासाठी तमोगुण शब्दाचा विचार करायचा. म्हणून घटादीविषयी अविद्येच्या तमोगुणाचे कार्य आहेत. म्हणून स्वरूपाने कसे आहेत? जड आहे. पण त्या घटाधिकाच्या ठिकाणी अज्ञान व आवरण
अज्ञान आणि त्याचे आवरण असते असं शिष्य आपलं श्री गुरुने या ठिकाणी काय एक नवीन विषयाला सुरुवात केली की घटाधिकाच्या ठिकाणी अज्ञानही आहे आणि आवरणही त्याच्या ठिकाणी आहे असं श्री गुरु त्या ठिकाणी सांगू लागले. त्यावरती शिष्याने शंका केली. झाला वाटतं तिसऱ्यांदा विषय आपला असेल आणि हा विषय आता आपला पक्का होऊन जाईल. सरळ वाचून पुढे जा वाटलं असतं. शिष्य, अहो अज्ञान आणि त्याचे आवरण ही त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्य असून त्या चैतन्याचंच आवरण करते असे आपण मागे सांगितले. आतापर्यंत काय सांगितले की जे काही कारण जडाला अधिष्ठान होणं कधी संभवनीय आहे का? कधी संभवनीय नाही. म्हणून जे काही पदार्थ असतात ते सगळे कसे असतात? सगळे पदार्थाचं ज्ञान म्हणा, जड पदार्थ म्हणा किंवा त्याच्या क्रिया हे सगळं अविद्याचं कार्य असतं. आणि ती अविद्या कशाची आश्रित असते? चैतन्याची आश्रित असते. मग अज्ञान आणि अविद्या हे अज्ञान आणि आवरण हे कशाचं कार्य आहे? आपलं अज्ञान आणि आवरण हे अविद्याचंच कार्य आहे आणि ती चैतन्याचे आश्रित आहे. ती चैतन्याचे आश्रित जर असेल तर ते अज्ञान आणि आवरण चैतन्याचे आश्रित म्हणायला पाहिजे. तुम्ही जड घटादी पदार्थाचे आश्रित ज्या अर्थी म्हणता तर तुम्ही काय मागं सांगितलं होतं आतापर्यंत, तर ते आम्ही मात्र विसरलो नाही. ते आमच्या पक्क लक्षात आहे की ते सगळं अज्ञान म्हणा, आवरण म्हणा, ते मात्र चैतन्याचे आश्रित असतं. जड पदार्थाचे आश्रित मात्र कधीच नसतं. हे आम्ही मात्र विसरलेलो नाही. आता घटादी जड पदार्थाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण आहेत असे सांगतं. हे कसं? आता हे तुमचं सांगणं म्हणजे कसं आहे? आंधळ्याला काय करायचं? काठी काय आंधळ्याची काहीतरी हिसकुनी काठी तुकोबरा म्हणतात, त्याला कडालोटी असं काहीतरी पुढे शब्द आहे. हा घेऊन या काठी, त्याला काहीतरी कडालोटी असे एक शब्द आहे. किंवा माकडाला माजवून देणं, म्हणजे अशी विसंगती करून देण्यासारखं तुम्ही आम्हाला आतापर्यंत बोलत आहात. तर श्री गुरु म्हणतात याचे उत्तर सांगण्यापूर्वी तुला मी असे विचारतो की मागे आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. आता तुला आभासाच्या आम्ही किती अवस्था सांगितल्या होत्या? 7 अवस्था. आणि पहिल्यांदा बंद हेतू असणाऱ्या 3 अवस्था. त्याच्यामध्ये पहिलं अवस्था अज्ञान आहे आणि दुसरी अवस्था काय आहे? आवरण आहे. त्याच्या आवरणाच्या पण 2 शक्ती त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. ऐकणे तर त्या आम्ही तुला सांगते वेळी आभासाच्या ठिकाणी अज्ञान आणि नंतर आवरण या 2 अवस्था सांगितल्या होत्या. त्यावेळी तू ही शंका का केली नाहीस? मग तू शंका कधी करायला पाहिजे होते? त्यावेळेस ही शंका करायला पाहिजे होती, पण का केलीच नाही? पण त्याच्यावरती शिष्य म्हणतो त्यावेळी मला असे वाटले की ते का वाटण्याचं कारण काय किंवा शंका न घेण्याचं कारण काय? कारण माझं पूर्णतः त्या ठिकाणी कसं आहे, तुमच्या शब्दावरती विश्वास होता. ऐक नाही, अर्जुन भगवंताला म्हणतात की नाही की बाबा देवा तुझ्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. ऐक नाही, काय श्लोक आहे काय श्लोक आहे? दुसऱ्याच अध्यायामध्ये आणि भगवंताला शरण गेलेलं आहे. कार्पण्य दोषो अपहत स्वभावा पृच्छा मित्वा धर्मसम मूढ चेता यश्रिया शा निश्चिताम गृहे तन्मे शिष्यस्तेहम शादिमाम त्वम प्रपन्नम. देवा मी तुला कसा आहे? शरणागत आहे. या करुणाने व्याप्त झाल्यामुळे ज्याला योग्य अयोग्य याचा विचार आता करवत नाही, अशी ज्याची बुद्धी अगदी मंद झालेली आहे, असा मी अर्जुन तुम्हाला काय शरणागत आहे. ज्या अर्थी शरणागत आहे त्या अर्थी अर्जुनाचा भगवंतावर विश्वास आहे का नाही? अर्जुन म्हणतो का नाही, ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषध काय नो हे येथ एकाची उपयोगा जाई परमा अमृत. आयुष्य संपत आलेले का नाही? आणि आता किती औषधाची सावरासावळ जर केली तर ते औषध त्याला किती दिवस जगवेल बरं? जगवायचं जरी झालं तरी काय जगून तास 2 तास दिवस 2 दिवस तरी मारावंच लागेल का नाही? मग मुक्त कोण करणार आहे? इथं एकच उपयोगा जाय परमा अमृत, तेच उपयोगा जाणार आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ अर्जुनाचा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे का नाही? तसं तुम्ही आम्हाला आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. आभास हा चैतन्य रूप आहे आणि चैतन्य रूप असल्यामुळं अज्ञान आणि आवरण हे चैतन्याचे आश्रित आहे का नाही? चैतन्याचे आश्रित आहे. मग तिथं पण ते राहू शकतं की नाही? किंवा आभास त्याचं मुख्य समानाधिकरण बाद समानाधिकरण केलं तर तो कशाशी ऐक्य साधतो? आभास ब्रह्माशी, बरोबर आहे की नाही? म्हणजे जो आपला कुटस्थ साक्षी आत्मतेशी ऐक्य साधतो आणि त्या कुटस्थ आश्रित अज्ञान आहे का नाही? आवरण आहे का नाही? मग त्याचा अभिमान काय केला? आभासाने आपल्या ठिकाणी धरला. म्हणून आभासाच्या ठिकाणी अज्ञान आवरण येणं संभवनीय आहे का नाही? पण घटादी पदार्थाच्या ठिकाणी येणं कसं काय संभवनीय आहे? हे मात्र संभवनीय नाहीये. त्यावेळी मला असे वाटले की कुटस्थ आश्रित असलेले अज्ञान आणि आवरण याचा अभिमान आभास आपल्या ठिकाणी धरतो. अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्य आश्रित आहे. आभास चेतन आहे
म्हणून त्याच कुटस्थ आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. का अभिमान होणं संभवनीय आहे? कारण आभास कसा आहे, बिंब जर चेतन रूप असेल तर प्रतिबिंब सुद्धा कसं असेल, आहे का नाही? जसा दिवा त्या ठिकाणी कसा आहे प्रकाशमान आहे आणि तो आरशाच्या समोर जर नेला तर आरशामध्ये त्याचा प्रकाश प्रतितला येतो की नाही? का बाहेरच प्रकाशातून आरशात येत नाही? तसं बाहेर जरी कुठंच त्या ठिकाणी प्रकाशमान आहे, ज्ञानरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, तर आभास सुद्धा कसं आहे, देवाचे बरे देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही सुद्धा खरे देव आहेच का नाही? म्हणजे अर्थी आभास चेतन रूप आहे. तर तो कुटस्थाच्या ठिकाणी मुख्य बाद समानादी करून, मुख्य नाही बरं का, बाद समानादी करून त्या कुटस्थाच्या ठिकाणी असणारा अभिमान आपल्या ठिकाणी धरू शकतो की नाही? कारण अज्ञान आवरण हे कशाचे आश्रित आहे? चैतन्याचे आश्रित आहे, म्हणजे कुटस्थाचे आश्रित आहे. आणि मग कुटस्थाच्या ठिकाणी जर आश्रित असेल त्याचा पूर्णतः अभिमान आपल्या ठिकाणी धरू शकतो. वडिलांच्या जमिनीवरती मुलगा अभिमान धरू शकतो, ही माझ्या वडिलांची किती आहे, एवढी एवढी जमीन आहे, ही माझी आहे, असं तो म्हणू शकतो की नाही? हा, हे म्हणू शकतो, त्याचा अभिमान तो मात्र धरू शकतो. म्हणून आभासाने त्या ठिकाणी अभिमान धरला हे स्वाभाविक आहे. पण घट आता अभिमान धरतील का? आता बरं वास्तविक पाहिलं तर घटादी पदार्थांना प्रकाशन करणारा कोण आहे? तोच आहे ना. पण मग तो आता जसं सूर्य उदयाला आला, सूर्याचा उदय झाला, आता हे सूर्याला कळतं का? सूर्याचा प्रकाश आहे, सूर्याच्या प्रकाशात सगळं कार्य चाललेलं आहे. मग हे कोणाला कळतं? हे आपल्याला कळतं का नाही? म्हणजे जो चेतन आहे, जो प्रकाश रूप आहे, जो ज्ञान रूप आहे, जो सच्चिदानंद रूप आहे, त्याला कळतं की नाही? मग सूर्यादी पदार्थ कसे जड आहे का नाही? घटादी पदार्थ कसे जड आहे त्या ठिकाणी, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग जडाला जाणता येतं का स्वतःला आणि दुसऱ्याला? जड स्वतःलाही जाणत नाही आणि जड दुसऱ्याला सुद्धा कधी जाणत नाही, असा जडाचा स्वभाव आहे. मग जडाचा जर असा स्वभाव आहे, मग जड कसं काय अभिमान धारण करेल बरं? जड मात्र अभिमान धारण करू शकत नाही. म्हणून आभास चेतन आहे, म्हणून त्यास कुटस्थ आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. पण घट जड असल्यामुळे त्याचा अभिमान होणे शक्य नाही. म्हणून आता शंका आली. शंका येण्याचं कारण काय? घटादी पदार्थ जड आहे, जड स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी अभिमान होणे कसं काय शक्य आहे? म्हणून ही शंका मला त्या ठिकाणी आली. आभासाच्या बाबतीत काय शंका येत नाही? आभासच मुळात चेतन रूप आहे आणि चैतन्याच्या आश्रित अज्ञान असतं, तिथं मला शंका येण्याचं काय कारण आहे का? तिथं मात्र शंका येण्याचं कारण नाही. आता याचं काय करायचं? प्रश्न तयार करायचा आणि अशा पद्धतीनं काय करायचं? उत्तर लिहायचं म्हटलं असतं. बघा, आता ह्या गोष्टी जर तुम्ही बारकाईने जर समजून घेतल्या तर ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये काही काही अशा ओव्या, अभंग, सूत्र अशी बारकाईने आलेली असतात की त्याचं निरसन आपल्याला सहजासहजी होत नाही. पण जर विचारसागर जर बारकाईने झाला आणि हे प्रश्न उत्तर जर तयार केले की नाही, या प्रश्न उत्तराकडे सारखं आपण बारकाईने जर पाहिलं तर तुम्हाला सांगतो कोणतीच गोष्ट अशी तुम्हाला अडकळण्यासारखी वाटणार नाही. तुम्हाला कितीही जरी कुठं प्रश्न जर असेल, ऐक नाही, तू का म्हणे वरून काय बायको नवऱ्याची माय, असा प्रश्न तयार झाला तर बायको नवऱ्याची माय कसं काय बरं बायको नवऱ्याची माय होईल बरं, असं वाटतं की नाही आपल्याला? पण जर विचारसागर पक्का असेल तर आपल्याला लगेच कळेल की ही माया म्हणजे काय, बायको नवऱ्याची माया. कसं काय बरं? कारण माया विशिष्ट जे चैतन्य त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. म्हणजे त्या सर्वव्यापक चैतन्याचा मायेमध्ये पडलेला आभास, म्हणजेच त्या मायेनेच त्या ईश्वराला प्रतीतला आणलं का नाही, जन्माला घातलं का नाही? बरं, मग जन्माला घालून ती पतिव्रता धर्म पाहावं माझा, आहे का नाही? मग आता पतिव्रता धर्म पहा माझा, सर्व भावे काहीतरी आठवतं का पुढं? म्हणजे त्या पतीला मी आता सर्व भावाने त्या ठिकाणी मी भोगते, आता नवीन विलास त्याच्या ठिकाणी मी करते, असं होतं की नाही? आता पती जन्माला माझे उदरी, मी झाले त्याची नवरी, असं जर अभंग जर पाहायचं म्हणलं तरी आपल्याला सहज लक्षात येईल का नाही? अहो, याची सरळ प्रक्रिया कुठे? विचारसागरामध्ये आलेले. म्हणजे विचारसागरात काय आलं नाही? सगळं आलेलं आहे विचारसागरामध्ये, फक्त काय आपलं ते पक्क लक्षात आलं पाहिजे. आता श्रीगुरु काय करणार आहे? त्याचं समाधान करणार आहे. अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे. आता काही जरी झालं तर अज्ञानाचा मुख्य आश्रय काय आहे? चैतन्यच आहे. कारण जडाच्या ठिकाणी अज्ञान वगैरे काही पदार्थाचा आश्रय होऊ शकतो का? नाही, जडाच्या आश्रित काहीच होऊ शकत नाही. म्हणून सगळं कशाचे आश्रित आहे? चैतन्याचेच आश्रित आहे. म्हणण्यापेक्षा चैतन्य सगळ्याला काय आश्रय आहे. चैतन्य नसेल तर आपल्याला काही त्या ठिकाणी आश्रय नाहीच आहे. म्हणून अज्ञानाचा मुख्य आश्रय हा शब्द आहे ना,
इथं अंडरलाईन करून ठेवण्याचा विषय आहे या ठिकाणी. फक्त तो कधी कधी जडाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो, ऐक नाही, तर जडाच्या ठिकाणी प्रतीतीला येण्याचं कारण आता आपण पुढे सांगणार आहे. पण मुख्य आश्रय काय आहे, चैतन्यच आहे. आणि जडाच्या ठिकाणी का प्रतीतीला येतो त्याचं कारण आता आपण पुढं पाहू. आभास किंवा घटादी पदार्थ हे नाहीत, ऐक नाही, हे आभास म्हणा आणि घटादी पदार्थ म्हणा, ऐक नाही, हे नाही का, याचा अर्थ काय होतो बरं? घटादी कारण आहे का कार्य आहे? कार्य आहे. घटादी पण कार्य आहे. आणि आभास काय आहे? कार्यच आभास सुद्धा कार्य आहे, ऐक नाही. आपण आभासामध्ये जीव साक्षात प्रतीतीला येतो, ऐक नाही. बुद्धीमध्ये घ्या किंवा विष्ट अज्ञानामध्ये घ्या, बुद्धीमध्ये साक्षात प्रतीतीला फळरूपाने येतो. ज्या अर्थी फळरूपाने येतो त्या अर्थी ते कार्यरूपाने आहे. म्हणून घटादी पदार्थ म्हणा, आभास म्हणा, हे सगळे काय आहे? कार्यरूपाने आहे. आणि कार्यरूपाने कोण आहे? चैतन्यच आहे, ऐक नाही. म्हणजे आता आई वडिलांपासून मुलाची जरी उत्पत्ती झाली तर मुलाला उत्पन्न करण्यामध्ये आई वडील आहे का नाही? का मुलगा आई वडिलांना कारण आहे? मुलगा नाही, मुलगा काय आहे? कार्य आहे. आणि आई वडील कारण आहे, ऐक नाही. मग कार्य कधी कारणाला अधिष्ठान होऊ शकतं का? होऊ शकत नाही ना, असं नेहमी. म्हणून मुख्य अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे. आभास किंवा घटादी हे घटादी पदार्थ हे नाहीत, कारण ते अज्ञानाचे कार्य आहे. जे ज्याचे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही. आता हे मुळात आहे ना, ही लाईन आहे का नाही, हिला डार्क करायला पाहिजे होतं. हिला डार्क करायचं नाही, त्याने डार्क केलं तर आपण डार्क करू शकतो तिला. का ही सिद्धांताची ओवी आहे ना, जिद ओवी म्हणण्यापेक्षा आता ही पंक्ती ही सिद्धांताची पंक्ती का जे ज्याचे कार्य असते ते त्याला कारण कधी होऊ शकत नाही, असं नियम करायचा. मग याला सिद्धांताचं पंक्ती म्हणलं तरी चालेल. ते अज्ञानाचे कार्य आहे. जे ज्याचं स्वरूप आहे ते त्याला विषय होत नाही, त्या पद्धतीने का? कार्य स्वरूप, फळ, बीज. स्वरूप शब्दाचा अर्थ काय घ्यायचं बरं? स्वरूप शब्दाने काय अर्थ जाणार बरं? त्या वस्तूचा आकारमान किंवा त्याचं रूप आहे, ते त्याचं स्वतःच अस्तित्व असं घेणार ना. स्वतःच अस्तित्व. जसा डोळा डोळ्याला पाहू शकत नाही तसं स्वरूपाला जाणू शकत नाही. ऐका, सोपं करतो मी. आता मी म्हटलं सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. तो कसा आहे? सत आहे, चित आहे, आनंद आहे. नाही रूपवर्ण गुण जेथे तैसे सार नाही काय, हा लोकत्रय कारो, तो जयाचा विस्तारो, जेथे नाम वर्ण आकारो चिन्ह नाही, ऐक नाही. हा वस्तूशी प्रवादो, आकाराशी नाही, ऐक नाही. काय ओवी पूर्ण ती, म्हणजे त्याला कोणतं नाम रूप वगैरे आहे का? जिथं कोणतं नाम रूप वगैरे नसतं ते त्याचं स्वरूप लक्षण का तटस्थ लक्षण? तटस्थ म्हणजे काय? तटस्थ ते ध्यान विठेवरी. तुकोबरा म्हणतात तटस्थ ते ध्यान विठेवरी. याचा अर्थ काय होतो? तटस्थ रूपाने एक नाही परमात्मा विठेवरती उभा, म्हणजे त्याला सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा, काशी पितांबर. आता हे सगळं वर्ण आलं का नाही? मग हे सगुणाचं आलं का निर्गुणाचं आलं? सगुणाचं आलं. मग सगुणाचं बघा, जे सगुणाला म्हणजे आकाराला येतं, ते आकाराला खरं येतं का खोटं येतं? आकाराला जे येतं ते खरं असतं का खोटं असतं? उपाधी नसतं, खोटंच असतं. खोटं असतं, ऐक नाही. मग त्याला स्वरूप म्हणायचं का तटस्थ म्हणायचं? त्याला तटस्थ म्हणायचं. आणि स्वरूप कशाला म्हणायचं? जो आनंद, प्रकाश, ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, जे निर्गुण निरंकार आहे. हा, मग आता तुम्ही रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, हा असं नाही. रूप छाया निर्गुण निराकार तो चिरगुण आहे, बरोबर ना? म्हणजे ज्याला नाम नाही, रूप नाही, काही नाही, म्हणजे तो कसा आहे? जो आनंद, सत्य, प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आता ह्या ओळीमध्ये स्वरूप लक्षण वर्णन करून सांगितलं का तटस्थ लक्षण वर्णन करून सांगितलं? स्वरूप लक्षण. इथं स्वरूप लक्षण घ्यायचं. तटस्थ लक्षण सुंदर ते ध्यान उभे वटेवरी, करकटावरी ठेवून या, हे स्वरूप लक्षण आहे. स्वरूप लक्षणामध्ये आकार येतो आणि तटस्थ आपलं स्वरूप लक्षणामध्ये आकार येत नाही आणि तटस्थ लक्षणामध्ये आकार येत असतो, असं लक्षात घ्यायचं. म्हणून स्वरूप म्हणताना सच्चिदानंद रूपाने घ्यायचं. बरं, असं
जे ज्याचे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही, आणि जे ज्याचं कार्य असतं आहे की नाही, कार्य म्हणजे कार्यरूपाने आकार रूपाने आलेलं असतं ते त्याला कारण होऊ शकत नाही. जो निर्गुण आहे ना तोच आकारला येतो आहे का नाही. बघा लक्षात घ्या, जो निर्गुण असतो तो आकारला येतो, जो सगुण असतो तो आकारला येतो का? त्याने म्हणा बदली कर बरं, आता तुझं रूप बदली करता येत नाही आहे का नाही, ते नष्टच करावं लागतो असं असतं. मातीचा हा गट तयार केला, ह्या गटापासून दुसरा गट तयार होईल का? हाही तसाच मोडून नाही, मग त्याला परत माती व्हावं लागत, आणि मातीच होऊन परत काय व्हावं लागतं, नवीन आकार धारण करावा लागतो. म्हणून निराकारच आकाराला येतो, सगुण मात्र आकाराला येत नाही असं लक्षात घ्यायचं. कारण ते अज्ञानाचे हे झालं, जे ज्याचे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही. ज्या मातीचा घट कार्य असतो त्याच मातीस तो घट आश्रय होत नाही. ज्या मातीचा तो घट काय आहे, कार्य आहे, माती कारण आहे. मग हा घट कार्यरूपाने असल्या कारणाने तो घट रूपी कार्य त्या मातीला तो कधी आश्रय म्हणजे आधार मात्र होऊ शकत नाही. तर त्याला सगळ्याला कसे मातीचा आधार आहे. वरवर आपल्याला वाटतं त्या स्त्रीच्या डोक्यावरती घट आहे, कमरेवरती मूल आहे, म्हणून ती मुलाला किंवा घटाला स्त्री आधार आहे. वास्तविक पाहिलं तर त्याला कोण आधार आहे, ती मातीचा आधार आहे, किंवा तो फळा असेल तर तो फळाच त्या ठिकाणी काय आहे, आधार आहे असं आपण पाहिलं. म्हणजे घट झालं, मुलगा झालं, स्त्री झालं ऐक नाही, आणि तो फळा झालं. याच्यामध्ये कार्यकारण भाव सांगा बरं. आता कार्य काय आणि कारण काय? मुलगा काय, स्त्री काय, मुलगा स्त्री कार्य, फळा कार्य, कार्य आणि फळा काय त्याला कारण आहे असं सगळं ना ऐक नाही. मग तो फळा सगळ्याला कारण होऊ शकतो की नाही? अजून काही बरं चित्र काढू शकता ऐक नाही, पण ते फळातलं चित्र बाकीच्याला कारण होऊ शकतं का? कारण होऊ शकत नाही. मग काय नेमक्याला कार्य कधी कारणाला कारण होऊ शकत नाही असं नेमक्याला. म्हणजे जे ज्याचे कार्य असते ते त्याला कधी कारण होऊ शकत नाही. ज्या मातीचा घट कार्य असतो त्याच मातीस तो घट आश्रय होत नाही. म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय हे दोन्ही चैतन्यच आहे. इथे शब्द लक्षात घ्यायचा. म्हणून अज्ञान असेल ऐक नाही, अज्ञानाचा आश्रय आणि विषय. आश्रय लक्षात आला, आणि विषय म्हणजे काय? विषय म्हणजे काय? कार्य. त्याला विषय म्हणजे त्याला आच्छादन करणं, जाणणं असं घेतलं तरी चालेल. पण इथं जवळजवळ विषय शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? आच्छादन करतो. इथं विषय शब्दाने जास्त करून आच्छादन, आवरण असं जर केलं तर मग पुढे संगती लागेल आपल्याला. बरोबर अज्ञानाचा आश्रयही होतो आणि विषयही होतो आहे का नाही. जाणणं शब्द सुद्धा तिथं घ्या, दोन्ही पण शब्द लागतील. बऱ्याच अर्थाने हा विषय शब्द येतो. हे दोन्ही चैतन्यच आहे. हे दोन्ही जरी झालं तर कसं आहे, चैतन्यच आहे. चैतन्याचे सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हेच अज्ञानाचे चैतन्याच्या ठिकाणी आवरण आहे. बघा आता इथं काय म्हणलं की जो परमात्मा सच्चिदानंद रूप आहे त्या सच्चिदानंद रूप असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान होऊ न देणे हे अज्ञानाच्या ठिकाणी, हे अज्ञानाचे चैतन्याच्या ठिकाणी काय आहे, खरं पाहिलं तर आवरण आहे, आच्छादन आहे. म्हणून ते ज्ञान का होऊन देत नाही. आता आपण मागं म्हणलं की नाही, चैतन्याला ज्ञान होऊन देत नाही. मग चैतन्याचे दोन रूप पाहिले का नाही? एक सामान्य रूप पाहिलं आणि एक विशेष रूप पाहिलं. सामान्य रूपामध्ये काय पाहिलं बरं, आणि विशेष रूप सामान्य मध्ये हे काहीतरी आहे जेव्हा म्हणतो एकदम रूपाने ज्ञान सामान्य रूप, आणि रज्जूचं आणि आहे विशेष रूप म्हणजे ही वस्तू, हे ब्रह्म आहे किंवा ही वस्तू आहे, हा घट आहे, हे विशेष रूपानं ज्ञान. असं होतं की नाही. आपण ज्यावेळेस तो सामान्य रूपाने असतो जेव्हा सामान्य रूपाने असतो तेव्हा स्वतःला काय समजतो, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, असा भ्रम होतो का नाही त्याला. म्हणजे चैतन्य त्यांनी शंका काय केली होती दुसऱ्या तरंगामध्ये, आत्मा सच्चिदानंद रूप आहे, तो प्रकाशाप्रमाणे आहे आणि प्रकाशाचा आणि अंधाराचा अत्यंत कसा आहे, विरोध आहे असं त्याने मागे सांगितलं का नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव कधी संभवनीय शक्य आहे का? सामान्य विशेष भाव कधी संभवनीय नाही. मग तुम्ही सामान्य विशेष भाव आता ते आद्य सांगायचं होतं ना त्याला, त्यासाठी त्याला सिद्ध करायचं होतं ना, जगतबंध सत्य आहे का मिथ्य आहे हे सिद्ध करण्याकरता त्याने मोठा अट्टहास केला होता. पण आत्म्याच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष भाव दोन्ही संभवनीय आहे का नाही?
संभवनीय आहे. कारण बुद्धी जाणे आणि न जाणे हे ते असं असे दोन शब्द घातलेत का नाही. म्हणजे ज्याची विवेकवान बुद्धी आहे तो अहम ब्रह्मास्मी त्याकार जी बुद्धी आहे त्या बुद्धीने त्याला जाणू शकतो की नाही. आणि ज्याची सामान्य बुद्धी आहे ज्या बुद्धीमध्ये तत्वमसी महावाक्याचा बोध झालेला नाही ती बुद्धी जाणेल का, ती जाणू शकत नाही. ती कोणती बुद्धी आहे, ती सामान्य बुद्धी आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणलं की दोन न्याय त्या ठिकाणी होऊन गेले का नाही. काय त्याची नावं आहे लक्षात आहे का तुमच्या, की कधी कधी वृत्ती त्या चैतन्याला सहाय्यकारी होते तर त्याला आभासवाद असं म्हणतात बघा. आभासवाद असं म्हणलं ना त्याला आपण. आणि दुसरा कोणता वाद आहे, दोन वाद, औषधवाद असेल. अवच्छेदवाद आहे का नाही. अवच्छेदवाद आणि आभासवाद असे दोन वाद पाहिले का नाही. त्या वादामध्ये काय कळालं की वृत्तीच त्या चैतन्याच्या ठिकाणी काय होतं विशेष स्वरूपाचं ज्ञान करून देत असते. त्याला आपण आभासवाद असं म्हणतो. काही ठिकाणी औषधवाद पण असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय होतं त्याला यथार्थ रूपाने ज्ञान होतं. त्याला यथार्थ रूपाने ज्ञान होतं आणि ते ब्रह्म मी आहे असं त्याला काय होतं ज्ञान होतं. तेव्हा त्याचं आवरण नष्ट होतं की नाही. आवरण नष्ट होतं. आणि कुठपर्यंत आवरण राहतं त्याच्या ठिकाणी, जोपर्यंत त्याला अहम ब्रह्मास्मी त्याकार बुद्धी होत नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी आवरण राहते का नाही. मग चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण राहणं शक्य आहे का नाही. अज्ञान आणि आवरण राहणं शक्य आहे. म्हणून सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हेच अज्ञानाच्या चैतन्याच्या ठिकाणी काय आवरण आहे. ते आवरण घटादी जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची जरुरी नाही. आता ते आवरण जे आहे का नाही ते आवरण घटादी जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची गरज आहे का. मग उलट आवरण कुठं असलं पाहिजे, उलट त्याचं सगळ्याचं प्रकाशन कोण करतो, तिथं आवरण घातलं पाहिजे ना. तिथं आवरण घातल्याच्या नंतर बाकीच्या ठिकाणी आवरण पडणं शक्य नाही का. बाकीच्या ठिकाणी आवरण पडू शकतं पण कुठं, ज्याच्या आश्रयावर हे सगळं चाललेलं आहे ना तिथं आवरण फक्त काय असायला पाहिजे. म्हणून ती आवरण घटादी जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची जरुरी नाही. कारण जड वस्तू स्वभावतच आवृत्त म्हणजे ज्ञानशून्य आहे. आता जड वस्तू स्वभावपणे कसं आहे, जडच आहे का नाही. म्हणजे आवरण आच्छादन झालेली आहे, वेष्टन झालेली आहे, झाकळलेले आहेत, स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही. जे स्वतःला जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही ती वस्तू कशी असते, जड असते आणि शून्य असते. म्हणजे असून काय, असले काय, नसले काय, काय फरक आहे का, काही फरक पडत नाही. त्याला महत्व कोण देतो, त्या वस्तूला आपण महत्व देतो ना, आहे का नाही. डोंगर फार छान दिसतो. आता डोंगर जड आहे का, चेतन आहे, जड आहे पण छान दिसतो. या डोंगराला महत्व कोणी दिलं, आपण महत्व दिलं. म्हणून तिथं पर्यटक लोक आली. आणि आपण जर महत्व नसतं दिलं तर कुणी आलं असतं का. त्याचं महत्व आपण वाढवतो का, तो डोंगर वाढवतो, आपण वाढवतो महत्व, आहे का नाही. त्याची हिरवळ दाटी अमुक तमुक सगळ्या गोष्टी आपण त्याला महत्व देत असतो. म्हणून ती कशी असतात, जड वस्तू असतात, शून्य असतात त्या ठिकाणी. म्हणून जड वस्तू स्वभावतच आवृत्त म्हणजे ज्ञान शून्य आहेत. ज्याप्रमाणे एखादी, आता बघा हे उदाहरण इथं दिले ना, जर थोडं बारकाईने लक्षात घ्या म्हणजे हा मुद्दा आहे ना पक्का लक्षात येऊन जाईल. ज्याप्रमाणे एखादी गुप्त गोष्ट कोणी बोलेल म्हणून त्याचे तोंड बांधणे योग्य आहे, ऐक नाही. आता जर एखादा मनुष्यच मुळात त्या ठिकाणी कसं आहे, मुक आहे असं समजा, ऐक नाही. मग मुक्या माणसाचं ऐक नाही भीती वाटते आपल्याला. कदाचित आपण बोललेला विषय त्याने जर ऐकलाच, बरं जाऊ द्या, तो मुका पण आहे आणि बधीर पण आहे असं दोन्ही लक्षात घ्या. मुका पण आहे आणि बधीर पण आहे. आता एखाद्या असा मुका बधीर जर असेल आणि त्याच्यापाशी जर आपण एखादी गोष्ट जर सांगितलीच, ऐक नाही, तर आपल्याला भीती बाळगण्याचं काही कारण आहे का, त्याचं तोंड बंद करण्याचं काही कारण आहे का, काहीच कारण नाही ना. मुळात पहिली गोष्ट त्याला ऐकायला तरी येईल का. बरं ऐकायचं जर झालं तर त्याला सांगता तरी येईल का. म्हणजे दोन्ही कोण तो कसा आहे, मूडच आहे ना, ज्ञानशून्य आहे ना. मग त्याच्या मुसक्या बांधायची काही गरज आहे का आपल्याला, अजिबात गरज पडत नाही. बघा, ज्याप्रमाणे एखादी गुप्त गोष्ट कोणी बोलेल म्हणून त्याचे तोंड बांधणे योग्य आहे. मुख्याचे तोंड बांधण्याची जरूर नाही. हे मुख्याचे तोंड बांधण्याची गरज आहे का, याची मात्र गरज नाही आहे. त्याप्रमाणेच आता हे उदाहरण दिलं की नाही, आता परत दृष्टांत झाला की नाही, घ्या सिद्धांताला दृष्टांताला. त्याप्रमाणे घाटाच्या ठिकाणी अज्ञान आणि त्याचे आवरण असण्याची जरूर नाही. तसं घट पदार्थ वगैरे आहे की नाही, याच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण असण्याची काही गरज आहे का. ते फक्त आपल्याला दिसतं ना कधी कधी प्रतीला येतं का नाही. ते कसं होतं की समजा घरामध्ये दिवा लावला की नाही आपण, मग घरामध्ये दिवा लावला तर त्या दिव्याच्या प्रकाशाने सगळं प्रकाशमान होतं की नाही, घरातले पदार्थ वस्तू वगैरे
आणि समजा त्याच्यात असं केलं की एखादा आता पूर्वी दिवा विझवायचा नाही, मग काय करायचं तर त्याच्यावरती एक घट ठेवायचा, बरोबर ना. बरं आता घट ठेवल्याच्या नंतर त्या घटाने काय केलं, दिव्याच्या प्रकाशाला आच्छादन केलं का नाही, दिव्याच्या प्रकाशाला आच्छादन केलं. मग आता तो दिव्याचा प्रकाश पण झाकला गेला आणि दिव्याच्या प्रकाशाने बाकीच्या वस्तू ज्या प्रकाशित होत होत्या, घरातले हांडी भांडी तांब्या वस्तू काही ज्या असतील त्या पण प्रकाशित होत्या, त्या पण झाकल्या का नाही. म्हणजे हे अज्ञानानं आवरण काय केलं, त्या असणाऱ्या चैतन्याला पण झाकलं, म्हणजे दिव्याला पण झाकलं. आणि त्या दिव्याच्या प्रकाशाने म्हणजे चैतन्याच्या प्रकाशाने बाकीच्या वस्तू ज्या प्रकाशित होत होत्या त्याला पण झाकलं का नाही, त्याला पण झाकलं. मग आता अज्ञानाचं आवरण, अज्ञान म्हणा आवरण म्हणा, ते चैतन्याच्या ठिकाणी पण प्रतीतेला येतं आणि बाकीच्या जड वस्तूच्या ठिकाणी प्रतीतेला आलं का नाही, त्याला पण झाकून टाकलं का नाही, त्याला पण त्या ठिकाणी झाकलं, असं लक्षात घ्या. त्याप्रमाणे घटाच्या ठिकाणी अज्ञानाने त्याचे आवरण असण्याची जरुरी नाही. हे सर्व खरे, परंतु लक्षात असं घ्या की चैतन्य आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे. बघा, ते चैतन्य आश्रित असणारं जे अज्ञान आवरण आहे का नाही, त्याचं एक स्वभाव वर्णन करून सांगतात. कसा की आता मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, ते लक्षात घ्या, म्हणजे लक्षात येईल की चैतन्य आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसताना चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपात जड पदार्थासहित आवरण करते. काय करतं, त्या अज्ञानाचा विलक्षण स्वभाव कसा आहे बरं, ते काय करतं की चैतन्याला तर आवरण करतं, पण चैतन्याला आवरण करून गरज नसताना, आवश्यकता नसतानाही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे चैतन्यापासून उत्पन्न झालेल्या, चैतन्यापासून निर्माण झालेल्या, म्हणजेच कसं की त्या सगळ्या पदार्थाला प्रकाशन करणारं, उत्पन्न करणारं कोण आहे, चैतन्य आहे. मग चैतन्याने ज्या ज्या पदार्थाला प्रकाशित केलेलं आहे, उत्पन्न केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, ऐका नाही. म्हणजे दिव्याने काय केलं की अंधारामध्ये तिथं घट आहे, तिथं पट आहे, तिथं कपाट आहे, तिथं मान्य आहे, या सगळ्याला काय केलं, प्रकाशन केलं का नाही, त्यालाही सुद्धा प्रकाशन केलं. पण अज्ञानाचा स्वभाव कसा आहे, चैतन्याला तर झाकलं, पण गरज नसताना, आवश्यकता नसताना काय करतं, त्या बाकीच्या पदार्थाला सुद्धा झाकून टाकलं का नाही. हे उदाहरण सारखं पुढं वारंवार आणायचं. मग इथाच्या वळी नाही लक्षात आलं तर त्या उदाहरणाने काय होतं, इथल्या वळीनं आपल्या सहज लक्षात येऊन जातं की चैतन्य आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून, मग पहिलं कसं करतं, चैतन्याला आवरण करतं. चैतन्याला आवरण केल्याशिवाय बाकीच्या पदार्थाला आवरण होईल का, असं तर कधी होत नाही ना. समजा त्या आवरणाने, अज्ञानाने जड पदार्थाला पहिलं आच्छादन केलं आणि नंतर चैतन्याला आच्छादन केलं, असं होईल का, असं मात्र होऊ शकत नाही. आधी कोणाला आवरण करावं लागेल, चैतन्याला म्हणजेच दिवा आणि घटाचा विचार जर केला तर आधी घटाने कुठं आवरण करायचं, दिव्याला केलं म्हणजे मग बाकीच्या आवरण पडतं की नाही, बाकीच्यावर स्वाभाविक आवरण पडतं. म्हणून अज्ञानाचं आवरण खुद असतं पहिल्यांदा मुख्य चैतन्याच्या ठिकाणी असतं. पण चैतन्याला आवरण केलं तर बाकीच्या ठिकाणी ते आवरण करतच, असा त्याचा अर्थ होतो. चैतन्य करतं का बाकीच्याला आवरण, चैतन्य बाकीच्या आवरण करू शकत नाही. आवरण केलं तर काय होतं, ते अज्ञानाचं आवरण करतं. तुम्हाला बाकीचं काही विक्षेप इकडचा आवाज येतो काही पुढं ऐकायला, याला त्याला विक्षेप काही नाही येत आम्हाला विक्षेप. तुम्ही मानणार नाही काही, ते मला माहिती. बर, चैतन्य आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसताही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपात जड पदार्थासही आवरण करते. बघा कसं, तर दीप प्रकाशावर आवरण घातले असता त्या दीप प्रकाशाने भासणाऱ्या दुसऱ्या
अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष आवरण पडते, आहे का नाही? आता हे सापेक्ष आवरण कुठं पडलं आणि निरपेक्ष आवरण कुठं पडलं बरं? पहा बरं, सापेक्ष आवरण कुठं पडलं? दीप्रकाशावर पडलं आणि निरपेक्ष प्रकाशावर सापेक्ष आवरण, आहे का नाही? आणि बाकीच्या जड पदार्थावरती निरपेक्ष गरज नसताना निरपेक्ष आवरण पडलं की नाही? निरपेक्ष आवरण त्या ठिकाणी पडतं. मुद्दा लक्षात आला? ठीक आहे, परत वाचतो की दीप प्रकाशावर आवरण घातले असता त्या दीप प्रकाशाने भासणाऱ्या दुसऱ्या अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष आवरण पडते, असा प्रत्यक्ष अनुभव आहे, नाही का नाही? त्याप्रमाणे इथं लिहून ठेवायचं वाटलं तर दिव्यावर घाटाने झाकण केलं किंवा दिव्यावरती पडदा लावला, असं तुम्हाला जे सापडेल ते उदाहरण तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते सोपं होऊन जाईल. त्याप्रमाणे चैतन्य आश्रित अज्ञान चैतन्यास आवरण करून, बघा आता त्याचप्रमाणे काय होतं की अज्ञान कुठं आहे? मुख्य अज्ञानाचा आश्रय कुठे आहे? चैतन्याचा आहे. म्हणून त्याप्रमाणे चैतन्य आश्रित अज्ञान चैतन्यास आवरण करून, पहिल्यांदा कुठं करतं आवरण? पहिल्यांदा चैतन्याला आवरण करतं. चैतन्यास आवरण करून त्या चैतन्य आश्रित असणाऱ्या घटादी जड वस्तूसह आवरण करते. मग पहिल्यांदा कुठं आवरण? चैतन्याला. आणि चैतन्याला आवरण करून, चैतन्याला सापेक्ष आवरण करून निरपेक्ष गरज नसताना त्या चैतन्य आश्रित जे काही जड पदार्थ आहे, जे ज्ञानशून्य पदार्थ आहे, त्या शून्य सुद्धा पदार्थांना आवरण करते. मग आता मला सांगा, जड पदार्थाच्या आश्रित अज्ञान आणि आवरण आलं का नाही? अज्ञान आणि आवरण आलं, पण हे मुख्य आवरण अज्ञान कुठं असतं? चैतन्य आश्रित असून त्याचा काही विलक्षण स्वभाव असून चैतन्याला आवरण आच्छादन अज्ञान करून ते कधी कधी विलक्षण रूपाने बाकीच्या जड पदार्थाला सुद्धा आवरण करत असते. हे लक्षात आलं का नाही आपल्या? जर मुद्दा तुम्हाला कळाला नाही तर परत तुम्ही हा मुद्दा विचारू शकता, ठीक आहे ना? म्हणून घटाश्रित अज्ञान व तत्कृत आवरण आहे असे सांगितले. म्हणून आम्ही काय म्हणलं की आता श्रीगुरु म्हटले का नाही की अज्ञान जे असतं ते घटादी जड पदार्थाच्या आश्रित असून घटादी जड पदार्थाच्या आश्रित आहे. आणि आधी काय म्हणलं ते चैतन्याच्या आश्रित आहे. पण चैतन्याच्या आश्रित आहे हेही खरं आहे आणि घटादी जड वस्तूच्या आश्रित आहे हे पण त्या ठिकाणी काय खरं ठरलं. म्हणून घटादी अज्ञान ते चैतन्य आश्रित असणाऱ्या घटादी जड वस्तूचे आवरण करते. म्हणून घटा आश्रित अज्ञान व तत्कृत आवरण आहे असे सांगितले असो अज्ञानाचे अज्ञानाने आवरण केलेला घट त्यास आभासासहित अंतःकरणाची वृत्ती व्यापते. बघा आता काय होतं की अज्ञानाने आवरण केलेला काय घट आहे, ठीक आहे, त्या आभासासहित अंतःकरणाची वृत्ती व्यापते. हे लक्षात आलं का? आता वृत्ती कुठे जाते? आपले घटादी देशापर्यंत जाते का नाही? आणि तिथं काय केलेलं आहे? अज्ञानाने काय केलेलं आहे? आवरण केलेलं आहे. त्या घटाला काय केलेलं आहे? झाकलेलं आहे. आणि तिथं काय चालली? आपली अंतःकरणाची वृत्ती चाललेली आहे. आता इकडे जास्तच विक्षेप होऊ लागला. बाजार भरला नाही इकडं, गाड्या वगैरे इकडे तिकडे आता ते वाजवू लागले जास्त. किती वेळ राहिला आपल्याकडं? अजून बराच वेळ. आता जर इथं गडबडीमुळे तुम्हाला जर विषय व्यवस्थित ऐकायला आला नाही तर उद्याला आपण वाटलं तर इथं जर नाही कळालं तर तुम्हाला उद्या परत ह्या विषयावरती आपण बोलू वाटलं असतं. आणि याच्यावरती आता कोणी बोलायला? आता बोलायला कोणीच नाही वाटतं. मी आता एकटाच झोलतो बोलण्या, त्याला वेळच नाही आता काही. असं दे, बरं जाऊ द्या. असो असो म्हणजे त्यानेच असो असं म्हणलेलं म्हणलं, आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही, की नाही? अज्ञानाने आवरण केलेला घट बघा त्यास आभासासहित अंतःकरणाची वृत्ती व्यापते, आहे का नाही? आभास आहे का नाही? त्या आभासासहित वृत्ती एकटी व्यापते का आभासासहित व्यापते? बरं, वृत्ती आहे का नाही? जेवढी वृत्ती व्यापते तेवढा आभास हा व्यापलेलाच असतो. वृत्ती व्यापते, आहे का नाही? त्यात जो वृत्यांश आहे, म्हणजे वृत्यांश शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? वृत्यांश म्हणजे काय? आभास. आभास, आहे का नाही? असं लक्षात असं घ्यायचं. वृत्यांश म्हणजे चैतन्याचा असणारा जो अंश आहे तो काय करतो? घटावरील अज्ञानाचे आवरण दूर करतो. त्याचं काम काय? फक्त अज्ञान दूर करायचं आहे ना, का अंधकार दूर करायचा आहे?
अज्ञान अज्ञान दूर करायचं. अंधकार कशाने दूर होणार आहे? प्रकाशानं. प्रकाशाने दूर व्हायचं आहे का नाही? असं नेहमी. मग घाटावरील अज्ञानाचे आवरण दूर करतो आणि त्या वृत्तीत असणारा आभास, बघा त्या वृत्तीमध्ये जो असणारा चैतन्य अंश तो आभास आहे, तो काय करतो? घाटातील जड पदार्थाचे ज्ञान करून देतो. याचा स्पष्ट अर्थ असा की काय असा अर्थ होतो की आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याचेच अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान, अभास आहे का नाही? आणि त्याला काय म्हणायचं? बघा नुसता भास आणि आभास नाही, चिदाभास आणि आभास याच्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला काल काय म्हटलं, काल का परवा दिवशी सांगून झालं. चित स्वरूपाने फक्त ज्ञान आहे का नाही? सत म्हणजे अस्तित्व रूपाने, चित स्वरूपाने प्रकाश ज्ञान आहे का नाही? आणि सत चित आनंद, आनंद म्हणजे प्रिय असं, किंवा आनंद म्हणजे सुखरूप असं वाटतं की नाही आपल्याला? म्हणजे सत चित आनंद, सत शब्दाने अस्तित्व रूपाने आहे आणि चित रूपाने प्रकाश ज्ञानरूप आहे का नाही? नुसतं ज्ञानरूप असून चालणार नाही. ज्ञान कशाचं झालं हे तर कळायला पाहिजे का नाही? मग त्याच्यामध्ये कधी कळेल का? जेव्हा हा घट आहे, वृत्ती तिथं व्यापणार आहे आणि हा गोलकार बारीक गळ्याचं असणारं पात्र म्हणजे हा घट आहे. म्हणजे हे जेव्हा ज्ञान होतं का नाही कोणाला? त्या चैतन्याला, त्या चिदाला ज्ञान होतं. पण ते कधी होतं? पूर्ण आभासासहित ज्ञान होतं. नुसता कुठंच तिथपर्यंत जाईल का? कुठंच त्याचं प्रतिबिंब पडावं लागेल. तेव्हा ते प्रतिबिंब अंतःकरणामध्ये पडून तो वृत्तीच्या माध्यमातून घाटापर्यंत जाईल. त्याच्या आकाराचं होईल आहे का नाही? आकाराचं होईल म्हणजे तो असणारा आभास नुसता आभास नाही, चिदाभास आहे. म्हणजे चैतन्याचा असणारा आभास आहे. पण चिदाभास कधी म्हणायचं? वृत्तीनं त्या पदार्थाचं ज्ञान करून दिलं, जेव्हा पूर्णतः त्याचं ज्ञान होईल तेव्हा त्याला म्हणायचं चिदाभास. नाही तर सामान्य विचार जर केला तर तो कसा असणार आहे? फक्त आभास रूपाने असेल. जेव्हा त्याला ज्ञान होईल, कारण ज्ञान नुसतं आभासाला होत नाही तर चिदाभासासहित ज्ञान होत असतो. म्हणून पूर्ण शब्द काय घ्यायचा? चिदाभास हा घट आहे असं जेव्हा ज्ञान होईल तेव्हा त्याला म्हणायचं चिदाभास. आणि नुसतंच काहीतरी आहे तेव्हा फक्त त्याला म्हणायचं आभास, असा अर्थ लक्षात घ्या. आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याचे अंतःकरणात झालेले सामान्य रूपानं ज्ञान आणि विशेष रूपानं ज्ञान असं म्हणू शकतोय का? हा, मग या विशेष रूपाने ज्ञान म्हणजे चिदाभासात आणि सामान्य रूपाने ज्ञान म्हणजे आभासात. ही फक्त संगती लागण्याकरता. आता कुठं जर आपल्याला तशा ओळी पंक्ती वगैरे सापडल्या की लगेच त्याला आपण काय करायचं? डार्क कुठं तुमच्याकडे तो पेन वगैरे असेल तर त्याला लगेच इथं सिद्धांताची ओळ आलेली असं करून ठेवू शकता. आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याचे अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. ते ज्ञान अंतःकरण वृत्तीबरोबर घाटापर्यंत जाते आहे का नाही? ते ज्ञान काय होतं? अंतःकरणाच्या वृत्तीबरोबर घाटापर्यंत ज्या ठिकाणी घट ठेवलेला आहे तिथपर्यंत जाते. आणि जेव्हा अंतःकरण वृत्ती, मला असं वाटतं आता पटपट घेऊ आपण, वेळ पण आता होत आलाय. आणि जेव्हा अंतःकरणाची वृत्ती आवरण दूर करून घटाकार होते तेव्हा त्या वृत्तीतील विशेष ज्ञान घटाकार होते. काय म्हणलं आता की जेव्हा अंतःकरणाची वृत्ती आवरण दूर करते का नाही? बरं, आवरण दूर करते आणि आवरण दूर केलं तेव्हा काय होते? ते घटाच्या आकाराचे होते म्हणजे घटाकार होते. तेव्हा त्या वृत्तीतील काय होतं? विशेष ज्ञानही घटाकार होते. आता तिथं सामान्य राहिलं का? ते ज्ञान काय झालं? विशेष स्वरूपात. आता किती ज्ञान करायचं? जेवढे वृत्तीने व्यापले तेवढंच ज्ञान होणार ना. जेवढं वृत्तीने व्यापलेलं आहे तेवढं ज्ञान होणार आहे. म्हणून ते ज्ञान कसं आहे? घटाचं असणारं विशेष ज्ञान होते. म्हणजेच वृत्तीतील विशेष ज्ञान घटाकार होते. म्हणजे त्या ज्ञानासच घटाचा आकार प्राप्त होतो आहे का नाही? मग त्या घटाला आकार झाला का? वृत्तीला आकार आला, वृत्तीला आकार आला आहे का नाही? परमात्मा फक्त विठेवर उभा आहे पण तो परमात्मा विठेवर आहे का नाही? असं तुम्हाला फक्त मूर्ती आकाराला आली का? ज्ञानाचा आकाराला आलेलं आहे खरं पाहायला गेलं तर. ज्याला ज्ञान आकाराला आलं हे जेव्हा कळतं तेव्हा त्याला परमात्म्याचं साक्षात दर्शन होतं का नाही? का त्याने म्हणायचं आईच्या पोटामध्ये पण माई एक वायरी झाली, हा फक्त अभिमान आहे. पण ज्याला जेव्हा कळेल ना ज्ञानोबराय तुकोबरायांसारखं जेव्हा दृष्टी येईल का नाही तेव्हा तो मूर्तीला पाहिल का? त्याच्या आकाराला पाहिल, खऱ्या स्वरूपाला पाहिल का नाही? का? विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. वि म्हणजे विद्या, ज्ञान, आणि ज्ञानाला आलेला काय? हा आकार आहे का ना? त्याच्यामध्ये सत्व रज तिन्ही गुण पाहायला मिळतात आणि त्या तिन्ही गुणावरती तो विजय मिळवलेला परमात्मा, त्याला काय गीतेमध्ये काहीतरी शब्द आलेला आहे, गुडाकेशन ना, गुडाकेशन असं काहीतरी म्हटलेलं आहे.
आता नाही मला नक्की शब्द आठवतो, पण आहे तिथं कृष्ण परमात्म्याला अनेक असे, जसं अर्जुनाला शब्द आलेत की नाही वेगवेगळे विशेषण, तसे भगवंताला पण विशेषण त्या ठिकाणी आलेले आहे. पण जाऊ द्या, नाही कळलं तर आपल्याला विचा केला ठोबा म्हणून नाव तर विठोबा, हे तर कळतं ना आपल्याला, पुष्कळ झालं आपल्याला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा तो आणि हा घाला ना त्याच्यामध्ये, ऐक ना, तो देवदत्त आणि तो काशीतला देवदत्त, हा बघा इथं आळंदीमध्ये आहे का नाही. मग इथं काय काय घालायचं, तोय पण घालायचं हा पण घालायचं, कारण तो आणि हा उपाधी तयार करतो ना, तो काशीत ऐक नाही आणि हा आळंदीमध्ये उपाधी तयार करतो का नाही. मग काय करायचं आपल्याला, उपाधी घालायची कोणकोणती, तो आणि हा ही उपाधी घातली तर देवदत्त आहे तोच आहे ना, का बदलला काही, तो मात्र बदलत नाही. म्हणून तो हा विठ्ठल, तो हा माधव, फक्त तो माधव आणि विठ्ठल एकच आहे, फक्त उपाधी बाजूला करा असं येईल. आता तो पुढे विषय आपल्याला हायचे जाऊ. बर चला, यालाच म्हणजे त्या ज्ञानासच घटाचा आकार प्राप्त होतो, यालाच आभास घटाचे प्रकाशन करतो, याला चिदाभास घटाचे प्रकाशन करतो, असा पूर्ण विचार करायचा. असे म्हणतात. या रीतीने बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी वृत्ती व आभास या दोघांची व्याप्तीची जरुरी आहे. जेव्हा बाह्य पदार्थाचे जेव्हा ज्ञान होतं की नाही, तेव्हा तिथं नुसती वृत्ती असून चालत नाही, तर वृत्तीमध्ये असणारा चिदाभास या दोघांचं सुद्धा काय व्यापण्याची आवश्यकता आहे. वृत्ती लंबायमानकार झाली, घटाचा आकार धारण केला, आणि चिदाभासाने मात्र आकार धारण जर केलंच नाही तर ज्ञान होईल का. वृत्ती अनेक वेळा आकार होते, ऐक नाही, मी तो व्यक्ती पाहिलाय ठीक आहे, ऐक नाही, पण चिदाभास ज्ञान करून गेला तर आहे का. बुद्धिबळाचा खेळ सुरू आहे की नाही. मुलगा म्हणला 1 पैसा द्या बाबा, मला शाळेला जायचंय. वडील त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये मग्न आहे त्या ठिकाणी, याचा अर्थ वृत्ती. मग नंतर वाटतं ना, हा वृत्ती गेली होती बाबा मुलाकडं, आहे की नाही, कोणीतरी आपती येऊन बसला होता, वृत्ती गेली होती, पण तिथं ज्ञान झालं की यथार्थ रूपाने ज्ञान झालं नाही. मग वृत्तीला जाऊन उपयोगाचा आहे का. चिदाभासाने पण तेवढा आकार धारण केला पाहिजे, जेवढा वृत्तीनं आकार धारण केला तेवढा चिदाभासाने सुद्धा आकार धारण केला पाहिजे. नुसती वळ वाचून घेतली आहे का नाही, पण वळीचा अर्थ समजून घेतला नाही, म्हणजे वृत्ती वळीच्या आकाराची झाली, पण चिदाभास मात्र तिथं तेवढ्या आकाराचा होत नव्हता. म्हणून आका पाड जरी झाला तरी पण आम्हाला त्याचा अर्थ कळाला नाही. याचा अर्थ काय, नुसती वृत्ती व्यापक होऊन चालत नाही, तर चिदाभास सुद्धा तेवढा व्यापक झालाच पाहिजे. म्हणून बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी वृत्ती व आभास या दोघांची व्याप्तीची जरुरी आहे. यास उदाहरण असे की, आता इथे ना आपल्याला फल व्याप्ती आणि वृत्ती व्याप्ती हा फार महत्वाचा विषय, आता बारकाईने लक्षात घ्या. वेळ किती राहिला आता, 5 म्हणजे 10 मिनिटं आपण बोलू शकतो याच्यावरती, आहे का नाही. आणि सरळ मुद्दा घेतला की लवकर होऊन जाईल. आता बघा आता बघा इथे ना सरळ मुद्दा आधी सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल की वृत्ती व्याप्ती आणि फल व्याप्ती कशी असते. तर आता समजा बाहेर काय घट आहे का नाही, किंवा असं म्हणण्यापेक्षा ना अंधाऱ्या खोलीचं वर्णन सांगतो. आता ते फोटो चित्र वगैरे आहे, ते मला सापडलं तर मी तुम्हाला पाठवून देतो. वाटतं की 2 खोल्या आहेत, बरोबर आहे की नाही, आणि 2 खोल्यामध्ये ना एका खोलीमध्ये काय ठेवलेलं आहे, दगड ठेवलेला आहे घाटाखाली. दुसऱ्या खोलीमध्ये घाटाखाली काय ठेवलेलं आहे, दिवा ठेवलेला आहे, बरोबर ना. आता ज्या वेळेस आपल्याला त्या खोलीमध्ये ज्या खोलीमध्ये दगड घाटाखाली झाकून ठेवलेला आहे, त्यावेळेस त्या दगडाला आपल्याला मिळवायचं आहे, किंवा दगडाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, किंवा दगडाला आपल्याला पाहायचं आहे, तेव्हा काय करावं लागेल आपल्याला. आपल्याकडे 2 वस्तू दिलेल्या आहेत, तिथं 2 वस्तू ठेवलेल्या आहेत, एक ठेवलेली काठी आणि एक ठेवलेला आहे दिवा, आणि खोली आहे अंधारी. तर आपल्याला काय घेऊन जावं लागेल तिथं, दिवा घेऊन जावा लागेल. दिवा कशासाठी घेऊन जावा लागेल आपल्याला, बघण्यासाठी. आणि काठी घेऊन जायची गरज आहे का, घट वगैरे फोडायला, घट फोडण्याकरता गरज आहे ना. मग त्या आता ज्या खोलीमध्ये दगड झाकून ठेवलेला आहे घटाखाली, तिथं काय घेऊन जावं लागेल आपल्याला, काठी पण घेऊन जावं लागेल आणि दिवा पण घेऊन जावा लागेल. मग आता ही काठी जी आहे का नाही, ही काठी म्हणजेच वृत्ती आहे का नाही. ही काठी म्हणजेच काय, वृत्तीनं आधी काय केलं पाहिजे, व्यापलं पाहिजे ना, आहे का नाही. घटाचं आवरण नष्ट करण्याकरता काय केलं पाहिजे, घटाला व्यापलं पाहिजे. तेव्हा याला काय म्हणायचं, वृत्ती व्याप्ती. जेव्हा वृत्ती त्या घटाच्या आकाराची होती की नाही, त्याला म्हणायचं वृत्ती व्याप्ती. आणि जेव्हा त्या घटाचा आवरण नष्ट होतं, ऐक नाही, आणि त्या घटाखाली असणाऱ्या दगडाचं ज्ञान होतं, ऐक नाही, तेव्हा ज्ञान होतं का नाही, तेव्हा त्याला काय म्हणायचं,
ते ज्ञान कशाने होतं? चिदाभासाने होतं का नाही? त्याला म्हणायचं फलव्याप्ती. काय म्हणायचं? फलव्याप्ती. वृत्तीने आकार धारण केला, वृत्ती त्या आकाराची झाली, तर त्याला म्हणायचं वृत्ती व्याप्ती. आणि जेव्हा चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? फलव्याप्ती. ठीक आहे ना? आता उदाहरण असं घ्या की बाहेर आता त्या ठिकाणी घट आहे, तेव्हा बाहेर घट आहे, तेव्हा बाहेर जाण्याकरता वृत्तीची आवश्यकता आहे का नाही? वृत्ती घाटापर्यंत जाते का नाही? आणि वृत्ती घाटावर जाऊन काय करते? त्या घाटाच्या आकाराची होते आणि चिदाभास काय करतो? त्याचं ज्ञान करून देतो. म्हणजे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळेस आपल्याला काय पाहिजे? फलव्याप्ती पण पाहिजे आणि वृत्ती व्याप्ती पण पाहिजे का नाही? दोन्ही पण पाहिजे. जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये चैतन्याचं ज्ञान करून घ्यायचं असतं तेव्हा आपल्याला काय करायचं आवश्यकता असते बरं? वृत्तीची आणि फलाची आवश्यकता आहे का? याच्यातली एक गोष्ट आपण कमी केली तरी चालू शकते. अंतःकरणामध्ये जो चैतन्य आहे का नाही, तुका म्हणे नाही जाणीव आंतर्या थारा आनंदाचा, तिथं आपल्या वृत्तीची आवश्यकता आहे का? नाही. वृत्तीची आवश्यकता नाही. तिथं फक्त काय फलव्याप्ती आहे का? तिथं फक्त तिथं चैतन्य आहेच आहे. चैतन्यच आहे तिथं. आहे का? तसं मग त्या दुसऱ्या खोलीमध्ये काय आहे? दिवा ठेवलेला आहे. मग दिवा ठेवलेला आहे तिथं आपल्याला चैतन्याला घेऊन जायची गरज आहे का? तिथं चैतन्याला घेऊन जायची गरज नाही, आहे का नाही? मग तिथं काय जायचं? फक्त तिथं फक्त वृत्ती गेली पाहिजे. तिथं फलव्याप्ती आहेच का नाही? अंतःकरणामध्ये परमात्मा आहेच का नाही? तिथं फलाची काही गरज आहे का? फलव्याप्तीची गरजच नाही. फक्त वृत्ती तिथपर्यंत गेली पाहिजे का नाही? मग तिथं फक्त कशाची गरज आहे? त्या घाटाला फोडण्याची फक्त काठीची गरज आहे. म्हणजे फक्त वृत्ती व्याप्तीची गरज आहे. फलव्याप्तीची गरज आहे का? नाही. मग जेव्हा अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याला जाणायचं आहे तिथं फलव्याप्तीची गरज आहे का? वृत्ती व्याप्तीची गरज आहे? वृत्ती व्याप्तीची तिथं गरज. फक्त वृत्ती पाहिजे. फल तर आहेच ना. तुका म्हणे नाही जाणीव आंतर्या थारा आनंदाचा. मग आता इथून पुढे आपल्याला जरा थोडं वळण घेतलं की आपल्याला परोक्ष अपरोक्ष प्रमा अप्रमा यथार्थ अयथार्थ ही प्रमेचे लक्षणं आपल्याला पुढे पाहिजे. म्हणजे प्रमाणात पाहिजेत. प्रत्यक्ष अनुमान शब्द अर्थापत्ती अनुपलब्धी असे हे प्रमाण पुढे येणार आहे. त्याच्याकरता जरा थोडं आता वळण दिलं की पुढे लवकर वळण लागणार आपल्याला, म्हणून तसं बोललो मी. आता उदाहरण पहा खाली. आता अंधारात मृत्तिकेच्या पात्राखाली एखादी जड वस्तू आच्छादन केली. अंधारी खोली आहे की नाही, आणि त्या अंधाऱ्या खोलीमध्ये मृत्तिकेच्या म्हणजे घटाच्या खाली काय केलेलं आहे? पात्राखाली एखादी जड म्हणजे दगड वस्तू ठेवलेली आहे आणि जड वस्तू आच्छादन करून ठेवलेली आहे. म्हणजे घटाने त्या झाकून ठेवलेली असून आपणच तिचे ज्ञान करून घ्यावायचे आहे आणि आपल्याला त्या वस्तूचं काय नक्की झाकून ठेवलेलं आहे जड वस्तू, याचं आपल्याला काय करायचंय? ज्ञान करून घ्यायचं आहे. तेव्हा आपण प्रथम काठीने मृत्तिकेचे आच्छादन फोडतो. काठी घेऊन काय करतो? आच्छादन फोडतो. आता ही काठी कशाच्या ठिकाणी? वृत्ती व्याप्तीच्या ठिकाणी का फलव्याप्तीच्या ठिकाणी धरली आपण? वृत्ती व्याप्ती. वृत्तीच्या ठिकाणी धरली आहे का नाही? काठी म्हणजेच वृत्ती असं लक्षात घ्या. मग मृत्तिके तेव्हा आपण प्रथम काठीने मृत्तिकेचे आच्छादन फोडतो. मग हातातील दिव्याने त्या वस्तूचे ज्ञान होते, आहे का नाही? आणि हातामध्ये दिवा आहे, मग तो दिवा तिथं समोर नेला की काय कळतं आपल्याला? अरे हातात दगड आहे असं तिथं ज्ञान होतं का नाही? मग हातातील दिव्याने त्या वस्तूचे ज्ञान होते. या दृष्टांतात त्या जड वस्तूचे ज्ञान होण्यास दंड व दीप या दोघांचे उपयोग आहे. आता जड वस्तू ज्ञान व्हायचं असेल तिथं काय पाहिजे? दंडही पाहिजे आणि दीपही पाहिजे, आहे का नाही? त्याच्यात एक जर वस्तू कमी असेल, चला म्हणले दीप असला म्हणजे पुष्कळ झालं त्या ठिकाणी, पण दीप असून उपयोग आहे का? आच्छादन फोडावं लागेल ना आपल्याला, त्याला नष्ट करावं लागेल ना. म्हणजे तिथं दंडाची पण गरज आहे आणि दीपाची पण गरज आहे. मग या दृष्टांतात जड वस्तूचे ज्ञान होण्यास दंड व दीप या दोघांचाही उपयोग आहे. येथे दंडस्थानी अंतःकरणाची वृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास समजावा, आहे का नाही? दीपस्थानी कुठं? वृत्तीतील आभास असं त्या ठिकाणी समजावा. त्याप्रमाणे घटाधिकाचे ज्ञान वेळी आवरण नाशार्थ वृत्ती अंशाचा उपयोग आहे आणि घटाधिकाचे ज्ञानार्थ आभासाचा उपयोग आहे, का नाही? आभास अंशाचा उपयोग आहे. बघा आता इथं काय दिलं? त्याचप्रमाणे घटाधिकाचे म्हणजे बाह्य पदार्थाचे ज्ञानाची रीत सांगत असताना घटादी ज्ञानाच्या वेळी त्याचं जेव्हा आवरण म्हणजे अज्ञानाचं आणि अंधकाराचं असे दोन आवरण असतात की नाही, आपण हे सुरुवातीपासून ऐकत आलेलं आहोत. मग आता त्या घटादी ज्ञानाच्या वेळी आवरण नाशार्थ, आहे की नाही, काय करावं लागेल? वृत्ती अंशाचा उपयोग आहे.
वृत्ती अंश म्हणजे वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा अंश हा काय करतो, कोणतं आवरण घालवतो, अंधकाराचं आवरण घालतो का अज्ञानाचं आवरण घालवतो? अज्ञान. अज्ञानाचं. ऐक नाही, मग आवरण नाशर्थ म्हणजे वृत्ती अंश म्हणल्या वृत्तीमध्ये चैतन्याचा जो अंश आहे तो काय करतो, अज्ञानाचा नाश करतो, म्हणून त्याचा तिथं उपयोग आहे. आणि घटाधिकाच्या ज्ञानार्थ ज्ञान करून घेण्याकरता आभास अंशाचा उपयोग आहे. दोन्ही सारखे येतं का? दोन्ही सारखेच येतं आहे का नाही? दोन्ही सारखे येतं, मग संगत करून घ्यावं लागेल. काय चुकते बघा बरं. घटाधिकाच्या नाशार्थ, हा घटाधिकाच्या नाशार्थ, घटाधी ज्ञानाच्या नाशार्थ आहे का नाही? घटाधी ज्ञानाच्या वेळी हा बरं काय होतं की आवरण नाशार्थ, त्याचं आवरण आहे ना वृत्ती अंशाचा उपयोग आहे. वृत्ती म्हणजे तिथं वृत्तीच घ्यावा लागेल. अंश म्हणलं का मग चुकीचं होईल ना, तिथं वृत्ती घ्यावा लागेल. बघा काही जर काही विसंगत होत असेल तर लगेच सांगा. काही नाही, आवरणाचा नाश करायला वृत्ती आणि त्याचं ज्ञान करायला आभास. असं घ्यावं लागेल. कारण अंश असं आहे. इथं काय दिलं, अंश हा शब्द आला ना इथं, मग एवढ्या अंश शब्दाने मग लगेच विसंगती झाली ना. आता इथं खाली ना परोक्ष ज्ञान प्रमा किंवा परोक्ष ज्ञान स्मृती ज्ञान परोक्ष किंवा प्रमा नाही, इथं पण विसंगती झालेली. म्हणजे इथं म्हणजे परिच्छेदामध्ये जरा गोळ झालेला आहे, पण ते सारखं करून घेऊ आपण. कसं ते मुद्दा लक्षात आल्याच्या नंतर आपण त्याला सारखं करून घेऊ शकतो. असं वृत्ती मगाशी आपण आभासासहित वृत्ती घेतली ना, इथं फक्त वृत्ती घ्यायला. वृत्ती म्हणजे फक्त वृत्तीच लक्षात घ्यायची, असं लक्षात घ्या. कारण आवरणाशर्थ वृत्ती आहे का नाही. आणि इथं आभासाचा उपयोग आलाय का नाही. मग आभास कशाला आहे, त्याचा अज्ञान नावाचं आवरण घालण्याकरता. वृत्ती काय करते, ते आच्छादनाला नष्ट करण्याकरता आहे. असं करून घ्या. वृत्ती स्वतः जड आहे, मग ती दुसऱ्याची ज्ञान कशी करून देईल. आता ज्ञान करून द्यायला वृत्ती कशी मुळात जड आहे त्या ठिकाणी, म्हणून ज्ञान करून देऊ शकत नाही. म्हणून अज्ञानाच्या आवरणाचा नाश करणे एवढाच तिचा उपयोग आहे. मग झालं तर काय करेन, अज्ञानाचं जे आवरण आहे का नाही त्याचा नाश करणे एवढाच तिचा उपयोग आहे. परत तिथं तसंच होते, काहीतरी विसंगती झाल्यासारखं वाटतं ना आपल्याला, झाल्यासारखं वाटतं. एवढाच तिचा उपयोग आहे. आणि आभास स्वतः प्रकाश रूप आहे, म्हणून घटादी पदार्थाचे ज्ञान होण्यास उपयोग आहे. म्हणजे अज्ञानाचं आवरण कोण नाश करतो इथं बघा बरं. म्हणून अज्ञानाच्या आवरणाचा नाश करणे एवढाच तिचा उपयोग आहे. कोणाचा? वृत्तीचा. असं म्हटलं नाही, वृत्तीचा म्हणलं आहे की नाही, असं त्याने म्हटलं. म्हणजे इथे विसंगती झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला? कुठंतरी तुम्हाला ते स्वामीजींचे पाठ वगैरे काही कोणी जर ऐकले तर ऐकून मला उद्याला नाही याच्यावरती प्रश्न करा, किंवा कोणाला काही याच्यावरती समाधान करता आलं तर समाधान करा वाटलं तर. पण हा जो विषय आहे ना, नक्की काय कसं आहे, आता मी बरेच दिवस झाला ऐकलं नाही, काही नाही, माझ्या पण लक्षात नाही. पण नक्की इथं संगत आहे का विसंगत आहे हे पण आपल्या काही यथार्थ रूपाने लक्षात येत नाही. पाठ ऐकून आपण ते समजून घेऊ शकतो वाटलंच तर. म्हणजे हे काहीतरी आहे, हे अज्ञानाचं आवरण, आणि हे रज्जूच आहे हे ज्ञान. असं सामान्य विषय रूपाने ज्ञान झालं तिथं. तसंच वृत्तीचं आणि आभासाचं तसं दिलं असेल तर. नाही, आपण समजून घेऊ आधी. पाठ ऐकू वाटलं तर कुठेतरी तुम्ही पण ऐका वाटलं तर पाठ येईन आपल्या लक्षामध्ये काही विसंगती होती. बरं चला असू दे, पण जाऊ द्या. फलियाप्ती आणि वृत्तीआप्ती एवढं तर कळालं की नाही आपल्याला, मग जाऊ द्या, बाकी सगळे विचार नाही करत राहायचा. म्हणून अज्ञानाचा आवरणाचा नाश करणे एवढा त्याचा उपयोग आहे. आणि आभास स्वतः प्रकाश रूप आहे, म्हणून घटादी पदार्थाचे ज्ञान होण्यास त्याचा उपयोग आहे. ही जशी नेत्रेंद्रियाने रूप ज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीत सांगितली. बघा ही कशी सांगली की ही जशी नेत्रेंद्रिय, आता घटापर्यंत जायचंय तर तिथं प्रमाण काय, नेत्र आहे का नाही. कारण नेत्राच्या माध्यमातून झाले ना, तो इंद्रियाच्या माध्यमातून जाऊ शकतो का घटापर्यंत वृत्ती? नाही जाऊ शकत. मग गेली तर कशाने जाणार आहे? नेत्रेंद्रियाच्या माध्यमातून जाणार आहे. मग इथं हे शब्द लक्षात घ्यायचे की ही जशी नेत्रेंद्रियाने रूप ज्ञानाचे प्रत्यक्षाची रीत सांगितली, तशीच शब्दादी विषयांची प्रत्यक्ष ज्ञानाची रीत समजावी. आता ही नेत्रेंद्रियांनी झाली. आता सगळंच ज्ञान नेत्रेंद्रियाने होतं का? काही शब्दाने पण ज्ञान होतं का नाही? शब्दाने पण त्या ठिकाणी ज्ञान होत असतं. म्हणून तशीच शब्दादी विषयांची प्रत्यक्ष ज्ञानाची रीत समजावी. इथं डार्क अक्षर याला जरा बारकाईने लक्षात घ्या की आता हा विषय आपल्या ना तिथून पुढे बदलणार आहे. म्हणजे मागचा विषय संपून आता नवीन विषयाला आपण सुरुवात करतो. म्हणून त्याने आता हे नवीन शब्द या ठिकाणी घालून आपल्याला पुढचा विषय आहे त्याची मार्गक्रमाने इथं त्याचे मार्ग कसं आहे, त्याची क्रमानं कशी करायची, त्याच्याविषयी आपल्याला इथं विचार
नवीन द्यायला सुरुवात केलेली आहे. तर अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचे एक देश स्थितत्व म्हणजे ऐक्य होणे. बघा आता काय होतं, नेत्रेंद्रिय तर आहेच, पण अंतःकरणाची वृत्ती एक आणि विषय घटादी विषय ऐकणे यांचे एक देश स्थितत्व म्हणजे आपल्या डोळ्याच्या माध्यमातून ती वृत्ती कुठे गेली, घाटापर्यंत गेली आणि घाटाच्या आकाराची झाली. म्हणजे वृत्ती आणि तो घट यांचं ऐक्य झालं का नाही, यांचं ऐक्य झालं. म्हणजे हे कसं आहे, नेत्राच्या माध्यमातून वृत्ती तिथपर्यंत गेली आणि घटाच्या आकाराची झाली, तिथं त्यांचं काय झालं, ऐक्य त्या ठिकाणी झालं. हे प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण आहे. हे प्रत्यक्ष आहे का नाही, मी माझ्या डोळ्याने हा घट पाहिला, हे झालं की नाही प्रत्यक्ष ज्ञान, हे प्रत्यक्ष ज्ञान झालं. हे प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण आहे. प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष. जे प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलं ऐक नाही, याला काय म्हणायचं, अपरोक्ष ऐक नाही. आणि कुठून तरी सांगितलेलं मी ऐकलेलं आहे, प्रत्यक्ष पाहिलेलं आहे का नाही, म्हणजे त्याला शब्दादी वगैरे कोणाचं तरी ऐकलेलं आहे. ही पण एक रीत आहे का नाही. म्हणजे ते ज्ञान नेहमी व्यवहारामध्ये बाधित होतं असं नाही बरं का. काही काही व्यवहारामध्ये पण ज्ञान ती सत्य असतात की नाही, असतात त्या ठिकाणी सत्य. हे प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण आहे. प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष. अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते, त्यावेळेस त्या घटादी विषयाचे ज्ञान परोक्ष ज्ञान म्हणावे. आता बघा इथं जरा थोडं वेगळं वाटतंय की नाही आपल्याला, की आता अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते. आता पूर्वी कधीतरी घट वगैरे पाहिलेला आहे आणि घटाचं काय झालेलं तुम्हाला स्मरण झालेलं, स्मृती झालेली की अमुक अमुक ठिकाणी असा असा घट होता आणि त्या घटाचं तुम्हाला ज्ञान झालं. पूर्वी कधीतरी जंगलामध्ये वाघ पाहिलेला होता ऐक नाही, आणि घरी बसून सुद्धा तुम्हाला भीती निर्माण झाली की नाही. वाघ फार भयंकर असतो बरं का, मला सांगताना सुद्धा अंगावरती काटे येतात. झाली की नाही त्याची स्मृती. आता वृत्ती बाहेर गेली का वाघाला घाटाला पाण्याकरता, ती आता अंतःकरणामध्ये आहे की नाही, अंतःकरणामध्येच आहे. आणि अंतःकरणामध्ये काय झालेली घटादी आकाराची झालेली आहे. पण अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते, त्यावेळी त्या घटादी विषयाचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. आता त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं, त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. आता परोक्ष काय अपरोक्ष काय याच्यावरती आपल्याला बारीक विचार आलेला आहे. हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होय. आणि त्यावेळी त्या घटादी विषयाचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. हा घट आहे, हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. ऐक नाही काय म्हणतात की हा घट आहे आणि नुसता घट आहे ऐक नाही. मनामध्ये कधीतरी आठवलं ऐक नाही, तर ते मनामध्ये काहीतरी आठवलं स्मरण जर झालं तर फक्त काय म्हणू शकता तुम्ही, त्याला घट आहे ऐक नाही. आणि माझ्या मनामध्ये स्मरण झालं तर मला आठवण झाली होती आणि तोच गट आहे बघा इथं ठेवलेला. हा गट आहे ना, मला त्याचं स्मरण झालं ना, आठवण झालं ना, तोच हा गट आहे. म्हणजे नुसतं स्मरण झालं कधीतरी आठवलं तर त्याला काय म्हणायचं परोक्ष, आणि तो हाच गट आहे तर त्याला काय म्हणायचं अपरोक्ष असं म्हणायचं. याच्यावरती विचार उद्या होईल आपला बारकाईनं. आता फक्त एवढा विषय पूर्ण करतो. अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि हा गट आहे हे परोक्ष ज्ञान आहे. शिष्य महाराज स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयांचा साक्षात संबंध नसून पूर्व काळच्या विषयाचा संबंध असतो. तर शिष्य काय म्हणतो महाराज, स्मृती जी असते की नाही त्या स्मृतीमध्ये वृत्तीशी विषयांचा साक्षात संबंध नसून, आता वृत्ती विषयाच्या ठिकाणी गेले का साक्षात तिचा संबंध आहे का नाही, मग पूर्व काळच्या विषयाचा संबंध असतो. पूर्वी कधीतरी विषय पाहिला आणि त्याचा काय असतो संबंध असतो, तेव्हा स्मृती ज्ञान परोक्ष म्हणावे काय, तेव्हा हे स्मृती ज्ञान परोक्ष याला म्हणता येईल का, हे परोक्ष आहे का, असं शिष्याने या ठिकाणी काय केली शंका केलेली आहे. आता इथं जरा थोडी आज गडबड झाली, जरा इथं विक्षेप जरा जास्त होता, तेव्हा आपण हा जे पान नंबर 127 ना याला परत आता उद्या बारकाईने आपण पाहू. तुम्हाला कुठं पाठ वगैरे ऐकता आले, कुठं काही लक्षात घेता आलं तर मला उद्या परत हे सांगा वाटलं तर ठीक आहे ना. थांबा आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण.